नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, जरा ब्रेक पडला कारण जरा मी इकडे गावाकडे आली आहे आणि मग तिकडे जरा मी गावात कामात अडकली होती, त्यामुळे जरा आपला ब्रेक झाला. काल मी एक गाणं ऐकलं बघा रेडिओवरती. लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लागा चुनरी में दाग मिटाऊं कैसे. मंडळी, हे गाणं वरवर ऐकताना काय वाटतं की एखादी मुलगी किंवा स्त्री आपली खेळते आहे आणि तिची ओढणी खेळता खेळता ती इतकी रममाण झाली होती खेळण्यामध्ये की तिचं ते ओढणी सगळी मळून गेली. आणि मग आता घरी जाताना तिला आईची भीती वाटायला लागली की आता आई आपल्याला रागवेल, आता मी घरी जाऊ कशी आणि आईला दाखवू कशी ओढणी माझी इतकी खराब झाली आहे, मग ती आता कशी धुईल. ह्या विचारामध्ये ती मुलगी आहे. आणि सर्फ एक्सेलवाले म्हणतात 10 रुपये का पैकेट लेके जाओ, दाग अच्छे है, सब दाग अच्छे है, एक भी दाग ऐसा नहीं है की निकलेगा नहीं. पण ह्या ज्या गाण्यामध्ये जो मतितार्थ आणि गूढ अर्थ आहे तो मी आज तुम्हाला सांगणार आहे. की वरवर साधं साधं गाणं दिसतंय आपल्याला की लागा चुनरी में दाग छुपाऊ कैसे, घर जाऊ कैसे. हा एक मोठा प्रश्न पडलाय, घरी जाऊ कशी मी. पण ह्यामध्ये काय घेतलेलं आहे, आत्मा आणि परमात्मा यांचं मिलनाचं त्यांनी रूप सांगितलं आणि याचा उलगडा सगळ्यात शेवटी केलेला आहे बघा. पण तिथपर्यंत आपण नंतर जाऊ. पण आता मी तुम्हाला सांगते की आता तुम्ही जन्माला आले, समजा कोणी तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही कोणी पण जे लोक जन्माला आले ते या सुंदर विश्वामध्ये इतके रममाण होऊन जातात की त्यांना कुठल्याही गोष्टीची जाणीव किंवा भान उरत नाही. त्यांना देवानी काय पाठवलं असतं की तू चांगलं सत्कर्म करून ये. पण ते इथे आले की इथल्या मद मोह मत्सर काम क्रोध हे सगळे जे षड्रिपू आहेत हे हळूहळू माणसाचं वय वाढत चाललं की ते सगळे अजगरासारखे त्याला मिठ्या मारतात बघा. पण त्याला कळत नाही की आपल्याला हे काय होत आहे. तो त्याच्यामध्येच गुरफटून राहतो. आणि मग जेव्हा त्याची परत देवाकडे जायची वेळ येते तेव्हा त्याला लक्षात येतं की आपले हात आणि आपल्याला जे संस्कार आणि सगळे जे श्रद्धा किंवा आचार वगैरेची जी ओढणी दिली होती देवानी ती सगळी मळून गेली. आणि त्या मलिन ओढणीने मी कसा जाऊ हा त्याला आता विचार पडला. आणि मग तो काळजीत पडला की मग जाऊ कैसे आणि छुपाऊ कैसे. लागा चुनरी में दाग छुपाऊ कैसे. आणि तो छुपण्यासारखा नाही आहे, कारण ते आयुष्यभर इतके डाग पडले असतात त्याच्यावरती कुकर्माचे, काळे काळे धब्बे पडलेले असतात, ते निघत नाही. आणि मग त्याला काळजी पडते की आता मी काय करू. मंडळी, ह्या अशा वाईट कर्मांच्या डागांना धुवायला कुठलीही वॉशिंग पावडर किंवा ब्लिचिंग पावडर अजून निघालेली नाही आहे. आणि ही ब्लिचिंग पावडर कुठली आहे, आपण आपलं जे सत्कर्म करतो किंवा आपण लोकांना परोपकार करतो त्यामधूनच आपले ते विचार आणि आचार, आपले जे औरा म्हणतो आपण जो वाढतो आपला, आणि त्यामुळेच आपली ओढणी चांगली राहते. आणि मग आपण कॉन्फिडेंटली सांगू शकतो की नाही नाही, मला जी देवाने संस्काराची ओढणी पाठवली आहे ती ओढणी अगदी स्वच्छ आहे, ती मलिन झालेली नाही आहे. मंडळी, कसं वाटलं? एका छोट्या गाण्यावरून मला हा एक विचार सुचला. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.